श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओं रक्तांगं रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी चमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षकत्रय गुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर गम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता आता ती ब्रह्मसुता नमियेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडोनी आपुला विख्यात महिमाजणी गावयाची योजिले. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभेदेती वरदहस्ते करोणी. आता नमु साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मानत यांचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्तैसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे संस्कृत वाणी ती एकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढहा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. कामना धरवणी जे भक्ती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशीसाचा आदर त्याचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडामंती एकेहारी दोघांसी बैसोनी दोहोंवरी तिसरीवरी बैसली आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभय तासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहजा आपणाला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्याला गुणी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही वैने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंद्याहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देते तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढहा. इति श्री स्वामी चरित्र
सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णो. सवे घेऊनी स्वामी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालली उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले अतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. त्यापासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एके येती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मातन, रूपासी कडला वृत्तांत की आपुलिया नगरात येते विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय म्हणे, गावात येते येवणी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जावनी लवलाही भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली काणी. हे सत्य तरी येऊनी आताच देते दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तय. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊली वंदिली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्तीन रूपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय. गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीयोध्याय. अध्याय 4. स्वामी नामाचा जप. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती आता, स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेला. गताध्यायाची अंती अक्कलकोटी आले येते, रूपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती त्यापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणिकांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसारे ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते तिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तयांशास्ते केवळ, नास्तिकांप्रती तत्काळी योग्य शासन करिता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी, हसुनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो बसत असे, ऐसे त्यांनी निंदिले. समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छुजन असंख्यात, पातले तेथे क्षणार्थात. समाज दाटला बहुतैकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगलनाम गरजते वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करते. क्षण एकतटस्थ होती, वैरभाव विसरोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय. गूढ हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानमतच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सद्य तू. अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जहाले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एकन रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचारेसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोलेन रूपर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणिल स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत.
कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तरन रूपा लागी पर्येसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन ते असे निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर संतोषलातून रूपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने, गौरव आणि मधुरवचने यशस्वी हो म्हणते तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया ते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युती ताही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्तिथोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वांनी करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसालदानी याचकधने तृप्ते केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशी आणि काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्यामणी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठवणी चळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारावा आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्वे वशाहा, चोळाप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने करजोडून विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करण. उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुत्साहात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विणवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हासुनी, मल्हारावाची आमणी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या म्हणी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुणी, ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजे असे, आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करुण न होती स्वामी प्रसन्न. आता एके युक्ती उजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालूनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेहन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरावे यशवंत तयाचे नाव. रूपकार्याची धरुणी हावा आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी. येतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थ आला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. असे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरेळी कराधिक शास्त्रेसी, वेतने देऊनी ठेविले. त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोणी खटपटी बुवासी शेवटी आणले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरीन नृपती बहु सुखावे.
ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी. पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मापद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोणी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोने, पातले आपल्या स्वस्ताने, विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोण, ब्रह्मचारी करीते शयना, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आभुल्या अंगावरी वृश्चिक काय की चढले असंख्य, महाविषारी त्यातून एकदंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैकरी शब्द एकन बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती आता काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी खतखदा स्वामी हासले. मग काय बोलती अतिश्वर, ब्रह्मापद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी. जरी वृथाभय मानितोसी, मग ब्रह्मापद जाणसी कैसे. ब्रह्मापद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली कोण, दरिले तात्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, त्या लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिबाधान सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकन गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्राणयाची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशेच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणालागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु असं, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री त्यास स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेनी व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्याचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारोनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती, कित्येक प्रातः स्नाने करुणी, पूजाद्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरेणे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोढहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी काजली ख्याती, कामना धरोणी चित्ती, बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येते धावणे. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पाय. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशता, आनंदमय झाले, चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणते बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थना स्वामींप्रती कार्य आपुले करीन.
बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकर आवासी, म्हणती लीला करुणी अशी, चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित, बारीक वाटोने निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मासंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधीपळे आपणची, प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला, काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा म्हणी करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपय. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्णताटी भरोणी आपणा पुढे येते. पाहुणिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानसा. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे असे सांगोणी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोळी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारते ईश्वरभक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजीबंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर ते अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण यवनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा दिला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सर्वणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत असतं. ते घृत झाले समजता आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्य आणि राज्यकरित दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणते दीक्षित असे सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत करणोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. असे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः.
मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तवे सांप्रत करिता ती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटोपणी मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडूनी गृह सूतकांता. शीतोष्णाची परवान करिता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परी त्यांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य हवे अमुचे सदिनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीण आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावी सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालूनी ऋषिकेक निघाला. त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथासंमत. श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त. यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीते स्वामी सनिध्य पातले. आजानुभव सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहुन बाळप्पाने धावून दृढ चरण धरियले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण. बाळप्पावरचे प्रेम ईशाकृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराळावर. स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्थिन रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुणी परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवण षटकर्माते आचरण. घेऊनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत. त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी. मग यावे बिराडावरी. जी मेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करुण अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करुण सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी अशी. आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी. बाई मुख्यतः माजरी. सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजन मोडूनी टाकिले. भांडणे एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलन विष त्यात निघाले.
पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगोनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रीती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकोनी चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. त्याच्या कपटानं जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर त्या प्रति करीतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्याध्यायी वाढले. 12 अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावे असे लज्जा वाटत असे त्यासी. तयाते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिद्ध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्याण माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देता अहर्निशी गाराणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ. प्रथमतः ज्याचे घरी येतं तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचारित त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुणी उत्तर. गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा करणे. जबाब दिदला चोळाप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुणी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी. त्याची करुणी आजवळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ती आणून न लागता 1 क्षण 100 गंती झाली. जोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावणी दुष्टोत्तरी ताळण करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्याचं बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शना असे येतं त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येतं हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व
व भरेती कोणासी मानिनाशी जाहली, सुंदरबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती, परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी धुरी करावे, परी राणीचं भिवनी तैसेने केले तयांनी, समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले, तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे एकूण या उत्तर बर्वे म्हणी समजले, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर, फौजदारासी समर्थ काही एकानं बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असेन रूपराय, मग सेवा करावयासी, घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारातून, बाळाप्पा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की, बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला, बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्थाते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती, सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू, अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु, प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणी, प्रातःकर्मे आटपोणी, मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पाय, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी, कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे, आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री आमिना आश्रय देजे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपय, शांतीमणी सदा वसो वृद्धाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असोणिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पाय, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवण लकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फभक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा, श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते आता,
पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची अचित्ती. सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर रूप येते ऐसे ज्यांचे वाटते चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करुण तियेवर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता. ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषायले येती. वरद हस्त ठेवी ते तात्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मंजडले ते पासूने. राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध्द आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता. करी तसे आकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादन भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करिता. तव झाली अफिरात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी. भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापते ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थे केले नवल. प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला. बसाप्पा भाणावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी. जितुके पाहिजे तितुके घेई. न कधी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पात वरिता. सत्वर उचलोनी घेता. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले. सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडूनी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर. घरी जावेत्वा सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्रा पोषिजे. असो तो बसाप्पा भक्त. संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसूत पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त. भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभव नामे विख्यात. आनंदे होते नांदता निर्वाह करीत नौकरीने. कोंकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी. तेव्हा भाव धरणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाकरिता अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफुजा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एकी युक्ती. बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावे असे. द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळी आता संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती असी. नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गांजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभवते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला, त्यावेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला गुणी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एकी अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदला नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसनिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणते तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयासी दिधली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणते जाऊनी सागरतीरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता ताराणामे त्याची कांता. ती करी बहुता आकांता घेतोर बडवणी. विनविते जोडवणी कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समय मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गूढहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांच्या. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायांना स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हासुनी देती उत्तर. त्यासी पिशाच्य लागले थोर माझिनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकूणी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताचे जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. ताराणामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी आले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोणी ती अर्पावे या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थासी. पाहुणी या स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकोणी जण चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे.
पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया काणी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पनान साहित्यासे स्वामी विन कैसे जीवन वारंवार विणवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंतान काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणते सुता ते सत्वरी मज सनिध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी ने सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितोन आला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकुणी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्यापाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जेहे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगवत चरणार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवणी ठेविली विटी स्थिती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाले असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता कोठे राहिलं. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेतं समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे बले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती आसी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिते दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणीची सर्वथा नरुच्य चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले.
समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकासी मस्तके ठेव दादाच्या, मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ते तैसेच, श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते, धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करुण, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रति वेडखचित लाविले, ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलली तियेसी, जे बरे वाटेला आम्हासी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावे बनवण, टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले, ऐकोण ऐशा समय वचनाला समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर, काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत बाळपिटीत स्वहस्ते, परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली, दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार, समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी, अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला, ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण, ऐकोणी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासुनी, पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले, काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे, बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय, प्रसिद्ध आनंदी क्षेत्रे नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली, कृष्णादराकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची, एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी, सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र वेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या, श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मारंध्रे प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जण असो झाली काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पदान भुजांवरी मस्तक ठेविले झळकरी, सद्गदित झाले अंतरी हर्षपोटीनं सामावे, उठून या करीती स्तुती धन्य धन्य येती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला, असून नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोने येती, तेथीची वास्तवे करीती सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करजोडन, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया, पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळुनी, तियेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभोनी अंतिजासी सुखाने, ऐकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला म्हणी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील, परी अंतरींची खुने ती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोअधन शब्द ऐकन बोलवे, असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासेही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे, समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील, जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी, कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले म्हणूनने दिले खडग करी, परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच, आला परत स्वस्तानाचा झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यशना आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची, असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अक्कलकोटात राजाश्रीत सरदार, मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषेधिनी करिता ती आनंदे, अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला, पाहुणिया विपरीत परी श्रीचरण धरिले झळकरी, उभा राहिला काळधुरी नवलपरी जाहले, दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे, ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले, पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावेत वा
वा त्वरित स्पर्श याते करू नको. असे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती. धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी अतिवरा. भक्तजन संतापरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थैक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणीया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करुणी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती. उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परित्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र. त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट आहे. आला म्हणी ऐसा विचार. तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोन समर्थ म्हणते उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक म्हणत पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला. आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदला नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकूत भाविक भक्त 20 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राजा. आता कळसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवताराता ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराजा. शक्य 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेव्हा. जवळ होते सेवे घरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समजता. दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझरी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम त्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपसली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रगटले. भूहरी प्रख्यात झाले. कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्याव्या स्वामीसी. पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ. होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते एकता पुनीत श्रोते होती सत्तेची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका.
बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुता 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुधाचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास, गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, बंधुनित उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला वर जो भावे वाचिले हे चरित्र, त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासार गौसो भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीसा आणिला, त्यासी रक्षावे दयाळा कृपा गणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळ करुण आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल, घालुनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.